नमस्कार. आज आपण एका अशा भव्य कथेच्या प्रवासाला निघणार आहोत जो निर्मितीच्या अगदी सुरुवातीपासून ते सर्व गोष्टींच्या अंतिम पूर्ततेपर्यंत आपल्याला घेऊन जाईल. ही केवळ एक कथा नाही, तर एका वैश्विक नाटकाचा संपूर्ण इतिहास आहे. तर मग आपल्या या संपूर्ण प्रवासाचा पाया एका मूलभूत प्रश्नावर आहे. एक परिपूर्ण निर्मिती अयशस्वी का झाली आणि तिला तिच्या मूळ वैभवात परत आणण्यासाठी देवाची नेमकी योजना काय होती? चला, या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर या कथेची सुरुवात पृथ्वीवर नाही, तर स्वर्गात होते, देवदूतांच्या निर्मितीने. हा आहे अंक पहिला. देवाने देवदूतांची निर्मिती केली, पण गंमत म्हणजे त्यांना फक्त सेवक नाही बनवलं, तर त्यांना एक खूप मोठी गोष्ट दिली. ती म्हणजे स्वतंत्र इच्छाशक्ती. आणि याच निर्णयामुळे प्रेम आणि बंडखोरी या दोन्हीची शक्यता निर्माण झाली. सर्वांना प्रेमाची आज्ञा दिली गेली, पण ती निवड पूर्णपणे त्यांची स्वतःची होती. आता हे जे पतन झालं ते काही एका रात्रीत घडलं नाही. जसं आपण इथे पाहू शकतो, ही एक प्रक्रिया होती. सुरुवात झाली गर्वातून, जेव्हा हेलेल नावाच्या एका देवदूताला वाटलं की आपण देवासमान व्हायला हवं. मग हा गर्व पुढे थेट हल्ल्यात बदलला. त्याने देवाच्या आज्ञेवरच हल्ला केला. आणि शेवटी फसवणुकीने त्याने इतर अनेक देवदूतांनाही आपल्या बंडात सामील करून घेतलं. आणि याचा परिणाम काय झाला? तर या बंडखोर देवदूतांना स्वर्गातून बाहेर काढण्यात आलं आणि न्यायाच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी त्यांना कैद केलं गेलं. ह्याच घटनेने त्या परिपूर्ण निर्मितीमध्ये पहिल्यांदाच संघर्षाची ओळख करून दिली. ओके, तर आता या नाटकाचा दुसरा अंक सुरू होतोय आणि आता आपलं लक्ष स्वर्गातून पृथ्वी नावाच्या एका नवीन निर्मितीकडे वळतंय. देवदूतांच्या बंडानंतर देवाने एक नवीन निर्मिती केली. आदामाची निर्मिती ही काही उगाच नव्हती. नाही, ती स्वर्गातल्या बंडाला दिलेले एक थेट उत्तर होती. देवाने आपल्या आज्ञेचं सत्य सिद्ध करण्यासाठीच आदामाला स्वतःच्या प्रतिरूपात घडवलं. आणि इथेच तो निर्णायक क्षण येतो. तो खरा संघर्ष सुरू होतो. बघा, एका बाजूला देवाची अगदी स्पष्ट आज्ञा आहे, हे करू नका, सरळ आणि सोपं. तर दुसरीकडे सैतानाचा मोह, जो थेट नकार देत नाही, पण एक छोटासा प्रश्न विचारून संशयाचं बीज पेरतो. देवाने खरंच असं म्हटलंय का? आणि मग काय झालं? जेव्हा हव्वा फसवली गेली, तेव्हा तिच्यावरील प्रेमावर मात करता न आल्याने आदामाने देवाची आज्ञा मोडली. यामुळे मानवजातीचं पतन झालं. आणि याचा परिणाम म्हणून सैतानाने आदामाचा अधिकार हिसकावून घेतला आणि तो या जगाचा शासक बनला. तर आता परिस्थिती अशी आहे की स्वर्ग आणि पृथ्वी दोन्ही ठिकाणी बंडखोरी आहे. सगळं काही संपल्यासारखं वाटतंय. पण इथेच या सर्वात खालच्या टप्प्यावर देवाची बचाव योजना कार्यान्वित होते. जेव्हा असं वाटत होतं की सगळं काही संपलंय, तेव्हाच कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळाली. आत्तापर्यंत आपण पतनाच्या अंधाराबद्दल बोलत होतो, पण इथून पुढे सुरू होते आशेच्या प्रकाशाची कथा, म्हणजेच दैवी समाधानाची सुरुवात. ही योजना एकाच वेळी समोर आली नाही, तर ती हळूहळू टप्प्याटप्प्याने उलगडत गेली. प्रत्येक पाऊल हे पुढे येणाऱ्या अंतिम मुक्तीच्या कृतीची एक पूर्वसूचना देत होतं. प्राण्याच्या रक्ताने पहिला करार केला जातो, मग मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि पापाचं स्वरूप काय आहे हे दाखवण्यासाठी नियमशास्त्र दिलं जातं. आणि मग देवाची दुसरी व्यक्ती, दुसरा आदम म्हणून येण्याची तयारी करते. आता आपण येतोय या संपूर्ण वैश्विक कथेच्या सर्वोच्च बिंदूवर, त्या क्षणावर जिथे स्वर्ग आणि पृथ्वीवरच्या बंडांना एक निर्णायक उत्तर मिळालं. ही एक अशी कृती आहे जिथे देवाचं प्रेम आणि न्याय एकाच वेळी दिसतात. न्याय म्हणतो की पापाला शिक्षा व्हायलाच हवी, पण प्रेम म्हणतं की ती शिक्षा देवाने स्वतः स्वीकारली. जसं हे वचन आपल्याला सांगतं की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आणि यालाच धर्मशास्त्रात प्रायश्चित असं म्हणतात. म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर दुसऱ्या आदामाने पहिल्या आदामाच्या पापाचे सगळे परिणाम स्वतःवर, त्या वधस्तंभावर घेतले. हीच ती कृती आहे. आणि आपल्या पुनरुत्थानाद्वारे त्याने मृत्यूवरच विजय मिळवला आणि तो पहिले फळ बनला. पहिले फळ म्हणजे काय? तर जसं शेतातलं पहिलं फळ हे पुढच्या संपूर्ण पिकाची हमी देतं, तसंच ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या भविष्यातील पुनरुत्थानाचं एक वचन आहे, एक हमी आहे. हा विजय फक्त मृत्यूवर मिळवलेला विजय नव्हता. याचे परिणाम खूप मोठे होते. यामुळे आदामाने जे काही गमावलं होतं ते सगळं परत मिळवलं गेलं.
पुनरुत्थित ख्रिस्ताला संपूर्ण निर्मितीचा वारस म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्याला सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ असं नाव मिळालं. आता आपण या नाटकाच्या शेवटच्या अंकाकडे आलो आहोत. इथे आपल्याला कळेल की या कथेचा शेवट कसा होतो आणि सर्व गोष्टी कशा पूर्ववत होतात, कशा पूर्ण होतात. तर भविष्यात काय होणार आहे याची ही एक रूपरेषा आहे. ही अंतिम कालरेषा आपल्याला संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात घेऊन जाते. आपण पाहू शकतो की विश्वासणाऱ्यांच्या पुनरुत्थानापासून ते सैतानाला बांधण्यापर्यंत आणि शेवटी नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वीच्या निर्मितीपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्या ठरलेल्या जागी येत आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ही तात्पुरती हार नाहीये. हा वाईटाचा संपूर्ण आणि कायमचा नाश आहे. बंडखोरी आणि भ्रष्टाचाराच्या प्रत्येक स्रोताचा कायमचा अंत होतो. सैतान, मृत्यू, पाप या सगळ्यांचा समूळ नाश केला जातो, जेणेकरून ते पुन्हा कधीही निर्मितीला त्रास देऊ शकणार नाहीत. आणि अशा प्रकारे ही कथा जिथून सुरू झाली होती तिथेच येऊन पूर्ण होते. दैवी योजना पूर्ण होते आणि सर्व गोष्टी त्यांच्या मूळ परिपूर्ण स्थितीत परत आणल्या जातात. आणि मग पुत्र ही पूर्णपणे पुनर्संचयित आणि परिपूर्ण केलेली निर्मिती पित्याला सादर करतो. तर ही सगळी भव्य कथा ऐकल्यावर आपल्या मनात एक प्रश्न उभा राहतो. या इतक्या मोठ्या वैश्विक नाटकात जिथे स्वर्ग आणि पृथ्वी एकत्र येतात, तिथे मानवजातीचं स्थान नेमकं कुठे आहे? ही कथा आपल्याला काय सांगू पाहते? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?